ही फसवणूक ईव्हीएमच्या द्वारेच केली गेली आहे. आता ती ईव्हीएमच्या द्वारे कशी केली गेली आहे आणि का केली गेलेली आहे, हा जो रिझल्ट वगैरे हा सगळा फेक आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवू शकतोय. आणि त्याच्यासाठी मला सरकार आणि निवड वंदे मातरम. मी राहुल काठोळे आणि आपल्या सर्वांचं या माझ्या एका महत्त्वाच्या फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत आहे. आजचं फेसबुक लाईव्ह करण्याचं कारण सगळ्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 2024 याचा लागलेला निकाल तुम्हाला माहीत आहे. यामध्ये सगळ्या पक्षांनी पार्टिसिपेट केलं, सगळ्यांनी चांगला प्रचार केला, कितीतरी पक्षांनी सभा घेतल्या, त्यांचे कॅन्डिडेट उतरवले आणि सर्वात शेवटी ज्या वेळेला रिझल्ट लागला 23 तारखेला, तर 23 तारखेचा रिझल्ट हा सर्वांच्याही अनपेक्षित होता. म्हणजे असं समजणं काही चुकीचं नाही आहे की जे सत्ताधारी पक्ष होते तर त्यांना सुद्धा तो निकाल आहे ना अनपेक्षित होता. त्यानंतर विरोधक तर होतेच आणि विरोधकांना असं वाटत होतं, म्हणजेच महाविकास आघाडी का त्यांना असं वाटायचं की कदाचित हा निकाल त्यांच्या बाजूला लागू शकतोय, कारण की जन्मत त्या प्रकारे दिसत होतं. पण ज्या वेळेला हा निकाल लागला त्यावेळेला म्हणजे सगळ्यांचंच काही असं म्हणजे डोकं काम करणं बंद झालं. तर मग सर्व तर्क काढू लागले. कोणी सांगायचं पैसा चालला, कोणी सांगितलं की नाही सुप्त लाट होती, तर कोणी सांगायचं म्हणजे कोणी अंदाज वर्तवला का ईव्हीएम हॅक झाले असतील. तर अशा प्रकारे सगळ्यांनी ज्याचे जे तर्क बांधले. त्यानंतर मग वेगवेगळ्या न्यूज चॅनेलला जे पण समाजातले काही चांगली लोक आहेत किंवा ज्येष्ठ पत्रकार आहेत किंवा राजकीय विश्लेषक आहेत, अशा सगळ्यांनी त्यांची मतं मांडली की नक्की काय झालं असेल. पण असं ठाम असं मत कोणी मांडताना अजूनपर्यंत दिसलं नाही किंवा कुठल्याही पक्षाची अशी ठाम भूमिका आली नाही. त्याचं कारण असं आहे की टेक्निकल असाक्षरता आपल्या देशामध्ये टेक्निकल असाक्षरता आहे. म्हणजे तुम्हाला सांगतोय ना, एक छोटासा जेव्हा रोड जरी बनतोय ना आपल्या देशामध्ये, तर तो रोड खड्डे का पडतोय हे सुद्धा लोकांना अजूनपर्यंत समजत नाही आणि समजलं तरी त्यावर काही करू शकत नाही. तर तशाच प्रकारे ही सॉफ्टवेअरची असाक्षरता आहे आपल्या देशामध्ये आणि या सॉफ्टवेअरच्या असाक्षरतेमुळे हा सगळा प्रकार घडतोय. म्हणजे त्याच्यामध्ये मशीन आले, सॉफ्टवेअर आले, कारण की याबद्दल किंवा या तंत्रज्ञानाबद्दल आहे कितीतरी नाही म्हणजे सर्वच नागरिकांना, जवळजवळ सगळ्याच नागरिकांना काहीच माहीत नसते. म्हणजे जसं सांगायचं की आता बघा या मोबाईलवरून माझी लाईव्ह शूटिंग होते, पण तुम्ही त्याच वेळेला मी ते मला कॅमेरा तुम्ही दाखवताय आणि त्याच वेळेला तुम्ही सर्व मला पाहताय त्याच क्षणी. तरी ह्या ज्या फ्रिक्वेन्सी कशा जातात, हे नेटवर्क कसं काय जातंय, मी इथे बसून तुम्हाला कसं काय दिसतोय, हे सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत समजलंय का? तर या सगळ्या असाक्षरतेमुळे आपल्याला याच्या टेक्निकल गोष्टी काही समजल्या नाही आणि त्याच्यामुळेच आहे ना हे तर्क बांधले गेले. आणि मी राहुल काठोळे आणि माझं संघटन यातर्फे मी माझी बाजू मांडतोय आज यावर की या सगळ्या निवडणुकीचा जो परिणाम आपल्या समोर दिसतोय, तर हा परिणाम आहे ना, हा परिणाम म्हणजे भारतीय नागरिकांची झालेली फसवणूक आहे आणि ही फसवणूक ईव्हीएमच्या द्वारेच केली गेली आहे. आता ती ईव्हीएमच्या द्वारे कशी केली गेली आहे आणि का केली गेलेली आहे याची संधी जर मला आपल्या महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने किंवा निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत, पण शेवटी सरकार ते म्हणजे निवडणूक आयोग हा सरकारचाच भाग आहे म्हणून सांगतोय, याची संधी जर निवडणूक आयोगाने आणि सरकारने जर आम्हाला दिली तर आम्ही त्या ईव्हीएममध्ये कसं काय घोळ करू शकतोय हे सगळं तुम्हाला फेसबुक लाईव्हच्या मार्फत सिद्ध करून दाखवणार. तर एवढं सांगायचं होतं का हा जो निकाल आहे ना, हा निकाल ओरिजिनल नाही आहे, हा ईव्हीएमचा केलेला घोळ आहे. आणि जर आम्हाला सरकारने संधी दिली, जर आम्हाला निवडणूक आयोगाने संधी दिली, तर आम्ही तुम्हाला लोकांनी दिलेलं मत आणि त्यामध्ये कसे फेरबदल करता येतील हे सर्व फेसबुक लाईव्हच्या मार्फत सिद्ध करून दाखवू शकतोय. तर अशीच मागणी देशातल्या भरपूर नागरिकांची आहे, पण
सरकार काही त्याला किंवा निवडणूक आयोग काही त्याला दाद देत नाही, अक्षरशः कोर्टसुद्धा काही त्याला दाद देत नाही. तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून आज मी सर्वसामान्य माणूस म्हणूनच बोलतो तुमच्याशी का तुम्ही एक आवाज उठवावा, सरकारपर्यंत माझा हा जो व्हिडिओ आहे हा पोचवावा आणि आपली जी मागणी आहे ती त्यांच्यावर समजावी. कारण काय फक्त टेक्निकॅलिटी माहीत नसल्यामुळे लोकांची होणारी फसवणूक ही मला तरी मान्य नाही आणि मी ते सिद्ध करून दाखवण्यास आपल्या सर्वांना बांधील आहे. तर मला एवढंच सांगायचं होतं की हा जो रिझल्ट वगैरे हा सगळा फेक आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवू शकतो आहे आणि त्याच्यासाठी मला सरकार आणि निवडणूक आयोगाने सहाय्य करावं. त्यांनी त्यांच्या ज्या मशिनी आहेत ना, ज्या बॅलेट मशीन आहेत किंवा EVM मशीन आहेत त्या त्यांनी आमच्याकडे द्याव्या. त्याच्यातले आम्ही ठराविक मशीन मागू, ते आमच्याकडे द्या. आम्ही मला त्या मशिनीमध्ये कसं फेर करता येतं आहे हे सर्व तुम्हाला फेसबुक लाईव्ह मार्फत सिद्ध करून दाखवतो आहे. तर आज मला एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद. वंदे मातरम.